काही रेसिपीज अशा असतात ना, ज्या फक्त पोट भरत नाही तर आपला मूडसुद्धा बदलतात. ही एका साध्या बटाट्याची आणि हनी चिली सॉसची गोष्ट आहे. दोघे वेगवेगळे असताना अगदीच साधे वाटतात, पण जेव्हा एकत्र येतात तेव्हा बनते अशी एक युनिक रेसिपी, जी रेस्टॉरंटच्या मेनूवर अगदी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेते, जिची डिमांड दिवसेंदिवस वाढते. ती म्हणजे क्रिस्पी हनी चिली पोटॅटो. तीच एक्सपेन्सिव्ह डिश आपण आज घरी बनवणार आहोत, ती सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने. चला तर पटकन सुरू. इथे मी 4 बटाटे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे आणि त्याची सालं काढून असे पाण्यात घालून ठेवले आहेत. आपण हे कापून घेऊया. आपण जसे फ्रेंच फ्राईज साठी कापतो तसे आपल्याला हे बटाटे कापून घ्यायचे. चारी बाजूच्या स्लाइसेस काढून टाकायच्या. त्यामुळे असा चौकोनी आकारात हा बटाटा तयार होईल. मग त्याचे असे उभे स्लाइस करायचे. आणि अशा आकारात आपल्याला हे कापून घ्यायचे. आपण जसे फ्रेंच फ्राईज साठी कापतो त्याच्यापेक्षा थोडेसे जाडसर इथे आपल्याला हे कापून घ्यायचे आणि हे परत पाण्यात टाकायचे, नाहीतर लगेचच ते काळे होऊन जातील. हे बघा, जे कुणी नवीन स्वयंपाक शिकतायत त्यांच्यासाठी मी हे दाखवते. आता इथे कढईत घेतलंय पाणी. हे 50% आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत. सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे. उकळी आली की मग मीडियम टू लो फ्लेमवर हे बटाटे शिजवून घ्यायचे. फक्त 50% आपल्याला हे शिजवून घ्यायचे. आता तुम्हाला वर हा जो फेस दिसतोय तो आहे बटाट्याचा स्टार्च आणि तो आपल्याला काढून टाकायचा आहे. आपले बटाटे आता जवळजवळ 50% शिजलेले आहेत. आता गॅस बंद करते आणि याच्यातलं सगळं पाणी काढून घेते. या रेसिपीसाठी ज्या भाज्या लागतील त्या मी कापून ठेवलेल्या आहेत. इथे घेतलेले आहे एक छोटी शिमला मिरची आणि हे आहे स्प्रिंग ओनियन्स. हा मागचा पांढरा भाग वेगळा कापून घेतलेला आहे आणि हा ग्रीन भाग वेगळा कापून घेतलेला आहे. इकडे 2-4 लसूण पाकळ्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि हा थोडासा आल्याचा तुकडा सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे. आता हे सगळे चिप्स आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचे. एका बाउलमध्ये सगळे चिप्स काढून घेते. सुरुवातीला ह्याच्यात ॲड करते एक मोठा चमचा कॉर्नस्टार्च आणि एक मोठा चमचा मैदा. इथे तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता, पण पीठ एकदम बारीक असलं पाहिजे. आता ह्याच्यात ॲड करूया 1 टीस्पून मिरची पावडर आणि अगदी व्यवस्थित हातानेच हे सगळं आपल्या चिप्सना कोट करून घ्यायचे. असं हे अगदी व्यवस्थित कोट झालं पाहिजे. आता हे बटाटे सगळे छान कोट झालेले आहेत. याच्यावर घालते 1 टीस्पून मीठ. थोडासा पाण्याचा हबका मारून परत हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कढईत तेल घेतलेलं आहे आणि कोट केलेले सगळे चिप्स आपल्याला एक एक असे व्यवस्थित या तेलात फ्राय करून घ्यायचे. अगदी जवळजवळ न घालता छान अंतर ठेवून आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे. एका बाजूने थोडेसे क्रिस्पी झाले की हे परतून घ्यायचे. ते क्रिस्पी झाले की काढून घेते आणि आपल्याला हे डबल फ्राय करून घ्यायचे. जर एकदम क्रिस्पी रेस्टॉरंटसारखी चव हवी असेल तर आपल्याला हे डबल फ्राय करावे लागतील. म्हणून मी आता थोडेसे फ्राय झाले की काढून घेणार आहे आणि मग थंड झाल्यावर मग परत एकदा डीप फ्राय करणार आहे. आपला दुसरा बॅचसुद्धा रेडी आहे. काढून घेते. आपले पोटॅटो सगळे थंड झालेले आहेत. आता परत तेल हाय फ्लेमवर गरम केलेलं आहे आणि परत हे सगळे याच्यात डबल फ्राय मी करून घेणार आहे. कधीतरी करणार असाल तर असं डबल फ्राय केलं तरी चालेल. तुम्ही जर फ्रिक्वेंटली रेसिपी करत असाल तर मात्र फक्त एकदाच हे डीप फ्राय करा किंवा शॅलो फ्राय केलं तरी चालेल, काहीच हरकत नाही. खूप छान होते. आता तुम्ही बघू शकता आपले चिप्स एकदम सुपर क्रिस्पी झालेले आहेत. गॅस बंद करते आणि हे सगळं काढून घेते. आता चला आता आपल्या रेसिपीसाठी सॉस तयार करून घेऊया.
एकदम हाय फ्लेमवर ठेवलेला आहे गॅस. 2 चमचे तेल घेतलेलं आहे. ह्याच्यात घालते बारीक चिरून घेतलेला लसूण. हाय फ्लेमवर फ्राय करू द्यायचा. याच्यातच घालते बारीक चिरून घेतलेलं आलं. गॅस थोडासा बारीक केलेला आहे. मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवलेला आहे. लसूण ब्राऊन झाला की याच्यात घालते कॅप्सिकम. कांद्याच्या पातीचा पांढरा भाग घालते आणि थोडेसे ग्रीन सुद्धा घालते. कॅप्सिकम जास्त शिजू द्यायची नाही, एकदम क्रंच असला पाहिजे. गॅस एकदम लो करायचा आणि याच्यात आपण आता सॉसेस घालणार आहोत. 1 टीस्पून शेजवान सॉस, पाव टीस्पून डार्क सोया सॉस घालते. तुमच्याकडे जर नॉर्मल सोया सॉस असेल तर 1 टीस्पून घालायचं. 1 टीस्पून टोमॅटो केचप, अर्धा टीस्पून व्हाईट व्हिनेगर, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 3 चमचे पाणी अशी स्लरी तयार करून घेतलेली आहे ती याच्यात घालते. याच्यामुळे या ग्रेव्हीला खूप जाडसरपणा येईल आणि मग ती सगळे आपल्या पोटॅटोजना छान कोट होईल. फक्त चिमूटभर मीठ घालते कारण आपल्या सगळ्या सॉसेसमध्ये मीठ आहे. आता मी हे टेस्ट करून बघितलं होतं, मला थोडंसं याच्यात आणखी 1 चमचा शेजवान सॉस लागेल. त्यामुळे तुम्ही 2 चमचे याच्यात शेजवान सॉस घालायचं आहे, लक्षात ठेवा. याच्यात घालते उभ्या चिरून घेतलेल्या 2 हिरव्या मिरच्या. त्या तुम्ही सुरुवातीला घातल्या तरी चालतील. आणि सगळ्यात शेवटी घालते भाजून ठेवलेले तीळ. आणि आता याच्यात ॲड करते आपण फ्राय करून ठेवलेले पोटॅटो. आणि हे सगळे याला आता व्यवस्थित कोट करून घ्यायचे. गॅस आता एकदम लो फ्लेमवर ठेवलेला आहे. आणि आता एक मोठा चमचा भरून याच्यावर मध घालणार आहे, म्हणजे हनी घालणार आहे. तुम्हाला थोडंसं गोड जास्त आवडत असेल तर 1.5 चमचा किंवा 2 चमचे तुम्ही हनी घालू शकता. याच्या शेवटी घालते कापून ठेवलेली कांद्याची पात. शेवटी 1 मिनिटभर गॅस हाय फ्लेमवर करायचा आणि मग बंद करायचा. ही रेसिपी तुम्ही अगदी कमी तेल वापरून सुद्धा बनवू शकता बरं. फक्त शॅलो फ्राय करताना बटाटे थोडेसे क्रिस्पी करून घ्यायचे. आता जेव्हा मुलांचा डिमांड असेल तेव्हा पटकन तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. रेसिपी आवडली तर आठवणीने लाईक करा विसरू नका. आणि ही रेसिपी सेव्हसुद्धा करून ठेवा, म्हणजे कधीही पटकन तुम्ही ही बनवू शकता. परत भेटू पुढच्या शनिवारी. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.